निलेश घायवळ. पुण्यात या नावाची प्रचंड दहशत आहे. पण एवढ्या दहशतीनंतरही एकाने धाराशिवमध्ये निलेश घायवळवर हल्ला करण्याचं धाडस केलं. तेही घायवळ आणि त्याचे समर्थक सोबत असतानाही कुस्तीच्या फडामध्येच हल्ला चढवला. या पैलवानाने निलेश घायवळच्या कानाखाली मारलेल्या सनकन आवाजाने हलगीचा आवाज थांबला. अचानक झालेल्या हल्ल्यानं घटनास्थळी गोंधळ उडाला. मात्र गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळवर हात टाकण्याची हिम्मत कुणी केली? हे गँगवॉर आहे की दुसऱ्याच कोणत्या तरी वादातून हा हल्ला झाला? याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. धाराशिव जिल्ह्यातील आंद्रुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीची यात्रा होती. या यात्रेनिमित्तच कुस्तीचा फड रंगला होता. याच ठिकाणी निलेश घायवळ साथीदारांसोबत उपस्थित होता. कुस्ती स्पर्धेचे आयोजक आणि निलेश घायवळ फडातून पैलवानांना भेटत शुभेच्छा देत निघाले होते. तेवढ्यात एक पैलवान निलेश घायवळ यांच्या अंगावर धावून गेला. कुणाला काही कळण्याच्या अगोदर त्यानं थेट निलेश घायवळच्या कानाखाली लगावले. अचानक झालेल्या हल्ल्यानं सगळेच गोंधळले. निलेश घायवळचे समर्थक आणि आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली तरी हा पैलवान तिथून निसटण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार पुण्यातला गँगस्टर निलेश घायवळवर हल्ला करणारा पैलवान हा सागर मोहोळकर असल्याचं समोर आलं. पण हा प्रकार कसा घडला ते पाहूयात. हा व्हिडिओ नीट पहा. सागर मोहोळकरने अगदी ठरवून घायवळकरवर हल्ला केल्याचा अंदाज आहे. निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसतोय. हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे कुस्ती स्पर्धेचे आयोजक आणि निलेश घायवळ चालताना दिसतायत. कुस्तीच्या फडातून चालत पैलवानांना शुभेच्छा देत आहेत. पैलवान सागर मोहोळकर निलेश घायवळच्या दिशेनं चालत येताना दिसतोय. निलेश घायवळ जवळ आल्यानंतर सागर मोहोळकरने समोरूनच घायवळच्या कानाखाली लगावल्याचं या व्हिडिओतून दिसतंय. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकरवर 194(2) नुसार गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर मोहोळकरला ताब्यातही घेतलं. वाशी पोलीस सागरची कसून चौकशी करतायत. या घटनेनंतर मात्र सागर मोहोळकरचा काळा इतिहास समोर आलाय. सागर मोहोळकर हा पैलवान आहे. महाराष्ट्रभरातील कुस्ती स्पर्धांमध्ये मोहोळकर सहभागी असतो. हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानसगावचा रहिवासी आहे. कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातही सागर मोहोळकर पक्का खिलाडी असल्याची माहिती आहे. सागर मोहोळकरवर याआधीच खुनाचे 2 गुन्हे दाखल आहेत. काही वर्षापूर्वी मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागर मोहोळकरनं तुरुंगातही आणखी एकाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. निलेश घायवळवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी अशा प्रकारच्या 10हून विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील गुन्हेगारी विश्वात असा दबदबा असलेल्या निलेश घायवळवर हात टाकल्यानं सागर मोहोळकरच्या नावाची राज्यभरात चर्चा होते. मात्र सागर मोहोळकरने निलेश घायवळवर हल्ला का केला याचं उत्तर पोलीस तपासातूनच पुढे येईल. या व्हिडिओत इथेच थांबूयात. सागर मोहोळकरच्या हल्ल्यामागे कोणतं कारण आहे? गँगवॉर आहे की वैयक्तिक की जुन्या वादातून घायवळवर हल्ला झाला? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ताज्या घडामोडी आणि अशाच माहितीसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.